आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅम. मॅडम. नमस्ते. आत्मा हा, नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. जय सच्चिदानंद भोळे स्वामी नमस्ते समर्थ. मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. जादुई सकाळ अनुभवली आहे ना. नमस्ते मॅडम. मग आज तर आपल्या आत्मा नमस्ते मध्ये असा जोश असला पाहिजे. म्हणा बरं एक वेळ. आत्मा नमस्ते. हा, आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. येस. कालचा आत्मा नमस्ते दिवस मॅडम. 11वा 11वा दिवस. जादुई सकाळ. जादुई सकाळ आणि कालच्या दिवसाचा कोणी कोणी अनुभव घेतला आहे. म्हणजे आपण आज सकाळी कोणी कोणी बरं प्रॅक्टिकल केलाय असं म्हणूया आपण आपल्या भाषेमध्ये. जादुई सकाळ कोणी अनुभवली आहे हात वर करा आणि मला सांगा. बोला. सायली माईक सुरू करा. मनाली माईक सुरू करा. काय वाटलं तुम्हाला सायली आज जादुई सकाळ अनुभवल्यानंतर? मॅडम खूप आत्मा नमस्ते सर्वांना. मला खूप बरं वाटलं मॅडम. आणि मी कालपासून मी खूप छान आहे, कारण मी म्हटलं त्याप्रमाणे 4.5 महिने माझे वडील आयसीयू मध्ये आहेत. आणि मी काल जेव्हा तुमच्याशी बोलले त्यापासून मलाच काय माझ्या वडिलांच्या ह्याच्यामध्ये पण मला फरक जाणवलाय मॅडम. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मी आज मॉर्निंग पासून प्रत्येक गोष्टीला मॅडम अंबज्ञ म्हणजे थँक्यू थँक्यू बोलतेय मॅडम. खूप छान. नक्कीच. बाबा पण बरे होतील. मी सांगितल्या प्रकारे तुम्ही करत आहे ना, हिलिंग देत आहात. हो मॅडम, हो मॅडम. आणि मला म्हणजे प्रत्येक गोष्ट केली जाते तिथे पॉझिटिव्ह छान रित्या मिळतोय. छान. तुम्ही सध्या हॉस्पिटलमधूनच बोलत आहात? हो मॅडम, हो. ओके. छान. नक्कीच. ही ब्रह्मांडी ऊर्जा मदत करणार आहे आणि आनंदी आनंद सर्वीकडे असणार आहे. खूप धन्यवाद. आनंदी खूप आनंद. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणाली आज जादुई सकाळ उठण्याबरोबरच त्या पहिल्या श्वासाला खूप धन्यवाद. आज मला मिळालेली ही नवीन सकाळ, हिला खूप धन्यवाद. बोललात. काय वाटलं सांगा म्हणाली. हा, साय- म्हणाली तुम्ही छान भावाने बोलत आहात, पण तुमच्या नेटवर्क आमच्याकडे पोहोचत नाही. त्यामुळे आपण पुढच्या सेशनला तुम्हाला संधी देऊया. आता कोणाला संधी हवी आहे सांगा पटकन. शेअरिंगची हात वर करा. कोणाला हवी आहे संधी? नेटवर्क चांगलं असेल त्यांनाच मिळेल. नीलम 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 चासकर काय म्हणते आजची जादुई सकाळ? सकाळी उठल्यानंतर तो कृतज्ञतेचा भाव स्वतःमध्ये आल्यानंतर काय बदल वाटलाय आपल्याला? हा म्हणाली आता बोला. तुमच्याकडे नेटवर्क आहे. तुमचा व्हिडिओ बंद करून बोला. हा व्हिडिओ बंद करा आणि बोला. कदाचित आवाज पोहोचेल. हं. सकाळपासून अगदी पॉझिटिव्ह विचार येत होत्या. चांगले विचार आले. मिस्टरांची 1.5 वर्ष झाली बिल अडकून कॅपो कार्यालयाला. ती आज मी जाताना मी कॅपोरी समक्ष मला खूप खूप बरं वाटलं आणि धन्यवाद हात जोडून केले ना. आणि अतिशय दिवस उत्साही आणि मनातले प्रत्येक गोष्टीला टच करते त्यावेळी धन्यवाद हा शब्द पहिला येतो. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप छान. म्हणाली खूप छान. अगदी नवीन आलेले सदस्य. थँक्यू 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 म्हणाली. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. चला तर मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आजचं सेशन. हो, आजचा दिवस 12वा आणि आजच्या दिवसाचं काय म्हटलंय माहितीये का? आजचा दिवस तर एवढा मस्त आहे. आजच्या दिवसाचा विषय आहे काय? काय तर ती व्यक्ती ज्यांनी माझं आयुष्यच बदलून टाकलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते काय आणि त्या क्षणापासून त्या वेळेपासून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होतो काय? मला काय हवं होतं? मला
काय हवं होतं किंवा मला काय हवं आहे, मला समजून घेणारी, माझ्या प्रश्नांचं उत्तर देणारी, किंवा कधी कधी असं असते की एखादी व्यक्ती आली आहे आयुष्यामध्ये, मग ती कुठेही असू शकते. एखादी व्यक्ती तर अशी असू शकते ना की ती बसमध्ये आपण प्रवास करतो आहे, प्रवासामध्ये 10 मिनिट भेटली, परंतु त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन म्हणूया किंवा त्यांच्याकडून मिळालेला एखादा बोध म्हणूया, तो कसा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा असू शकतो. हो ना? येस. आपण जेव्हा ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुळत असतो तेव्हा आपण असं सुद्धा म्हणत असतो की या आयुष्यामध्ये मला भेटलेली प्रत्येक व्यक्ती ही माझी गुरु आहे, गुरु ओम करत असतो आपण. हो, तोच हा कन्सेप्ट या सेशनचं असं म्हणणं आहे की आयुष्य बदलवणारी व्यक्ती अशी कुठली व्यक्ती आहे की तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून आलेला आहे, अशी व्यक्ती. आणि मी तर नेहमी म्हणत असते की बदल म्हणजे फक्त सकारात्मकच नव्हे, तर एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये येते आणि आपल्याला वाटते की माझ्या आयुष्याचं या व्यक्तीमुळे खूपच वाटोळं झालंय, खूप त्रास झालाय, खूप वेदना मला झालेल्या आहेत. बरं, मी तर म्हणते की त्यांना सुद्धा धन्यवाद म्हणूया. ज्यांनी सकारात्मक बदल घडवून आणला त्यांना सुद्धा धन्यवाद, आणि ज्यांनी नाही सकारात्मक बदल घडवून आणला, त्यांच्या येण्यामुळे खूप काही गोष्टी वाईट झाल्या, त्यांना सुद्धा धन्यवाद. का? कारण त्यांच्याकडून मला माझ्या आयुष्याचा काय लेसन मिळाला आहे, मी त्यांच्याकडून काय शिकलो आहे, काय शिकले आहे, हे खूप महत्वाचं. हो ना? हळू बेटा. तर त्यांच्यामुळे मी काय शिकलो आहे, माझ्या आयुष्याला काय दिशा मिळाली आहे. हो, भरकटलं असेल, त्रास झाला असेल, पण मी इतर लोकांसोबत कसं वागावं किंवा माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये मी काय काय वागावं किंवा काय नाही वागावं, हा सुद्धा लेसन आपल्याला त्यांच्याकडून मिळत असतो. म्हणून आयुष्य बदलवणारी व्यक्ती ती सुद्धा होऊ शकते, असतेच. यस, आजचं सेशन अत्यंत सुंदर, आणि ज्याला आपण म्हणू शकतो की आयुष्य बदलवणारी व्यक्ती. मग हे आयुष्य बदलवणाऱ्या व्यक्ती किती असतात आयुष्यामध्ये? अनेक असू शकतात. हो ना? आणि या कृतज्ञतेच्या माध्यमातून आपण ज्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये असं छान बदल घडवून आणलेला आहे, छान आपल्या आयुष्याला एक वळण दिलेलं आहे किंवा आयुष्य बदललं आहे त्यांच्या येण्याने आपलं, तर त्यांना आपण येथे कृतज्ञता व्यक्त करणार आहे आजच्या सेशनमध्ये. मग का? कारण कृतज्ञतेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये अतीव उत्कृष्ट परिणाम करणाऱ्या माणसांचे स्मरण आपल्याला या सेशन मध्ये करायचे आहे. त्यांच्या प्रती आदर भाव आपल्याला व्यक्त करायचा आहे. हा केल्यामुळे काय होणार आहे? हा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्या लोकांचं जे स्थान आपण निर्माण केलेलं आहे, आपलं हृदय चक्र छान ओपन होणार, आणि आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा सुंदर सुंदर घटना, सुंदर सुंदर छान, आपण म्हणूया पॉझिटिव्ह लोक, योग्य लोक माझ्या आयुष्यासाठी गरजेचे असलेले मी आकर्षित करणार आहे. एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रेम, एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये दिशा, मार्गदर्शक, एखादी व्यक्ती नवीन शिक्षण, एखादी व्यक्ती तिच्याकडे गेल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळाली की जगावं तर हिच्यासारखं, ऐकावं तर यांचं, किंवा मार्ग मागावा ना तर यांना मागावा. हो ना? असं पुन्हा एक मनामध्ये येतं, तर नक्कीच एखादी व्यक्ती आपल्यासाठी संधी निर्माण करून येते, नवीन संधी घेऊन येते. ते आपल्या आयुष्यामध्ये आलेत, आणि एका वर्षापूर्वी आयुष्य वेगळं होतं, आज आयुष्य वेगळं आहे, 5 वर्षापूर्वी वेगळं होतं, किंवा आज तर बापरे उत्तुंग भरारी घेत आहे. का? कारण त्यांच्या मार्गदर्शनाने मी पावलं चालले आहे. ती प्रेरणा, ती संधी, ती आधार एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात घेऊन येत असते. कधी दुःखामध्ये, वेदनेमध्ये असलेली एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीला एखादी व्यक्ती येते, अरे कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना, तू नको ताण घेऊ, एवढं म्हणणारी एक व्यक्ती, किंवा काही लागलं ना तर मला सांग, एवढं म्हणणारी एक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आधार घेऊन येत असते ना, येत असते ना. हा, तेव्हा त्याच गोष्टीची गरज असते, तेव्हा फक्त आणि फक्त आधाराची गरज असते. आणि मग ती व्यक्ती म्हणजे काय, तर आपल्या जीवनामध्ये आलेली जादू आहे.
जिच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाचा वर्षाव झाला, माझ्या आयुष्यामध्ये प्रेम आलं, ज्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये योग्य दिशा आली, जिच्यामुळे माझ्या आयुष्यात योग्य शिक्षण आलं, जिच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये योग्य प्रेरणा आली, किंवा तिच्यामुळे मला नवीन संधी मिळाली, किंवा ती व्यक्ती मला माझ्यासाठी आधार होऊन आली, ती व्यक्ती म्हणजे माझ्या जीवनामध्ये आलेली ती ब्रह्मांडाने दिलेली ती जादूच असते, एवढं लक्षात घ्या. ज्याला आपण म्हणतो तुम्ही म्हणजे माझ्यासाठी देवदूत होऊन आलात. कधी आपण संकटामध्ये असतो तर संकटामध्ये 10 मिनिटाचा त्या कालावधीमध्ये, 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये सुद्धा अचानक मदतीसाठी धावून आलेल्या त्या व्यक्ती आपलं आयुष्य बदलवणाऱ्या असतात. बरोबर. या दिवशी आपण व्यक्ती ह्या आल्या तेव्हा आपलं आयुष्य बदलत असतं, आणि म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल कृतज्ञता 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 व्यक्त करायची असते. कारण कृतज्ञ नाहीये तर मग काय फायदा आहे ना. त्यांच्या असण्याने, त्यांच्या येण्याने आपल्या आयुष्यामध्ये जे काही छान घडलं आहे त्याकरिता आपण कृतज्ञ असणं तेवढंच गरजेचं आहे. कृतज्ञ असायलाच हवं. अशी ही प्रेमळ व्यक्ती, मग या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे काय बरं होऊ शकते, तर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे काय होणार, आपल्या आयुष्यामध्ये काही बदल होईल. यस, होणारच होणारच. काय होणार बघा, नखशिखांत बदल व्हायला लागेल. मला फक्त विचार करायचा आहे की माझ्या आयुष्यात काय बदल होईल, प्रत्येक होईल. तो कृतज्ञतेचा भाव अधिक खोलवर जाईल. तो अधिक खोलवर गेल्यामुळे माझी आध्यात्मिक, मानसिक प्रगती होईल. भौतिक जगामध्ये प्रगती होण्यासाठी ही कृतज्ञता मला अधिक मदत करणार आहे. प्रत्येक आत्मा आपल्या आयुष्यामध्ये येत असतो, प्रत्येक व्यक्ती. मग बघा, हे आता स्क्रीनवर आलं होतं चुंकुलं छोटूस बाळ, हे सुद्धा आपल्या सेशनमध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सोल, हे सुद्धा आपण एकमेकांसाठी ज्या रूपामध्ये, ज्या भावाने बांधले गेलेलो आहे, प्रत्येक आत्मा हा आपल्या जीवनामध्ये एखादी भूमिका पार पाडायला येत असतो. तो त्याचं काम करत असतो आणि पुढे निघून जात असतो. आपण एकमेकांना सुख, आता ग्रँड मास्टर्स घडलेले अनेक जण, रेकी शिकलेले अनेक जण, तुम्हाला माहितीये की आपण एकमेकांचं सुख वाटून घेतलं, सुखामध्ये त्याला प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, एकमेकांना दुःखामध्ये आधार दिला ना, एकमेकांना सोबत दिली. अनेक ठिकाणी पायऱ्यांवर आपण एकमेकांना ऐकून घेतलं. विशेष गरज होती ना ते ऐकणाराची आपल्या आयुष्यामध्ये. ग्रँड मास्टर्स, विशेष मी विचारते, ग्रँड मास्टर्सना ऐकणाराची गरज होती ना. असं होतं ना कधी कधी की मॅडम, माझ्या आयुष्यात माझं एवढं म्हणणं कोणी कधी ऐकूनच घेतलं नव्हतं. माझ्या आयुष्यामधल्या प्रत्येक भागाला, म्हणजे प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक आयामावर, प्रत्येक वयामध्ये त्या गोष्टी कोणी माझ्या कधी ऐकूनच घेतल्या नव्हत्या. त्या दुःखांमधून मला कधी कोणी बाहेरच काढलं नव्हतं. येथे मात्र सगळ्यांनी एकमेकांना ऐकून घेतलं, एकमेकांसाठी मार्गदर्शक ठरले. एकाच्या दुःखामधून दुसऱ्याला असं वाटलं, अरे मला माझं आयुष्य पुन्हा पुढे न्यायचं आहे. एकाच्या प्रेरणेमधून दुसऱ्याने प्रेरणा घेतली. अगदी काही कालावधीसाठी आपण एकमेकांच्या संपर्कात आलेले प्रत्येक व्यक्ती, पण कुठेतरी आपण प्रत्येकाच्या कडून काहीतरी शिकलो. यस. मग त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक सोलला आपल्याला धन्यवाद द्यायला हवे आपण, की त्यांच्याकडून मला काय बरं शिकायला मिळते, त्यांच्याकडून मला काय मिळालं आहे. काही जण आपल्याला शिकवतात, काही लोक आपल्याला प्रेम देतात, काही दुःखातून, वेदनेतून बाहेर काढतात, आणि काही आपल्याला आध्यात्मिक मार्गाने वळवतात. हो ना. तुमच्या येण्यामुळे, त्यांच्या येण्यामुळे आम्ही आध्यात्मिकतेकडे वळलो, असं सुद्धा सांगणारे अनेक जण आहेत, आहे ना. येस. तर असं होत असतं. प्रत्येकाचा तो व्यक्ती त्या आपल्या आयुष्यामध्ये येते, त्याला काहीतरी सांगायचं असते, त्याला काहीतरी म्हणायचं असते, त्याला काहीतरी बोलायचं असतं. तो त्याची भूमिका पार पाडते, निघून जाते. मात्र या सगळ्यांचा आपल्या आयुष्यामध्ये येणारा एक उद्दिष्ट काय, आध्यात्मिक उद्दिष्ट असते. कारण आपण त्यांच्या ऋणामध्ये असतो, म्हणून लोक आपल्याला भेटत असतात. असं कुठेतरी अध्यात्मशास्त्र सांगत असतं की तुमच्या आयुष्यामध्ये भेटणारे प्रत्येक लोक काहीतरी ऋणानुबंधामुळे तुम्हाला मिळते. चांगले ऋणानुबंध असेल, त्यांच्यासोबत तुम्ही चांगली पेरणी केलेली असेल, त्यांच्याकडून, त्यांच्या माध्यमातून मिळालेलं फळ तुम्हाला चांगलं मिळालं असेल, मिळणार.
जर का भूतकाळामध्ये गतजन्मी म्हणूया केव्हा केव्हा तरी जे लोक या सगळ्या गोष्टींना मानतात, जर काय तुमची पेरणी चुकीची झालेली असेल तर आज त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला चुकीचं फळ मिळालंय, बस सोडून देऊया. मग ह्या सगळ्या भावनेपर्यंत आपण गेल्यामुळे काय होते, तर आपण क्षमा करायला शिकतो, माफ करायला शिकतो, आपण क्षमाशील होतो. आपण क्षमाशील झाल्यामुळे आपण आपली स्वतःची शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक प्रगती करू शकतो. कळलं? ह्या सगळ्या गोष्टी होतात. माणसांबद्दल जर आपण कृतज्ञता व्यक्त केली तर त्या आठवणीमधून आपल्या आतमध्ये जे स्त्राव निर्माण होतात ना, ते खूप पॉझिटिव्ह निर्माण होतात, ज्याला ऑक्सिटाईन्स आणि डोपामाइन्स म्हटलं जातं. हे बघ काय आता बंद. आता कोणीच नाही. हा, आता चुप केलं तुम्हाला सगळ्यांना. ऑक्सिटाईन्स आणि डोपामाइन्स हे स्त्राव निर्माण होतात आणि हे आपल्याला आपल्या आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रगतीसाठी खूप गरजेचे आहेत. माफ करणं, प्रेम देणं, आभार मानणं हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उत्कृष्ट फायदेशीर आहे. तुम्हाला माहित असेल की आता आपल्याला या आठवड्यामध्ये आपण जेव्हापासून जादूचे सेशन सुरू केले आहे तेव्हापासून मनाची स्थिती छान राहायला लागलेली आहे. माझं मन छान स्थितीमध्ये आहे, आहे ना. मन शांती आपल्याला मिळत आहे कारण आपण अधिक आभाराच्या भावामध्ये जात आहे. आपल्याला काही लोकांची आजच्या सेशनमध्ये नावं लिहायची आहेत की आणि यांनी आपल्या आयुष्यामध्ये जादू घडवणाऱ्या व्यक्ती, समजा एक व्यक्ती घडवली, आपण शोधली की बाबा माझ्या आयुष्यात जादू कोणी घडवली आहे, माझ्या आईने. ओके, तर मग माझी आई माझ्या जन्मासाठी, माझ्या जीवनासाठी तिला धन्यवाद. अवघड वेळी तिने मला सोबत दिली त्याकरता धन्यवाद. तिने मला प्रेम, संस्कार आणि बळ दिलं याकरिता धन्यवाद. जेवण, सेवा आणि सामर्थ्य दिलं याकरता धन्यवाद. माझ्यावर विश्वास ठेवला याकरता धन्यवाद. आपले गुरूंनी माझ्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण केला याकरिता धन्यवाद. माझा सोलची आत्मजागृती माझी केली त्याकरिता खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला चुकलेल्या मार्गावरून योग्य दिशा दाखवली त्याकरिता धन्यवाद. गुरुच्या बळामुळे माझा आत्मविश्वास वाढला त्याकरिता खूप खूप धन्यवाद. माझ्या हातामधून इतरांचं आयुष्य बदलू शकतो, मी सुद्धा देणारा होऊ शकतो, ही माझी बुद्धिमत्ता, हे भान माझ्यामध्ये निर्माण केलं त्याकरिता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. या प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपल्याला आपले आध्यात्मिक, आपल्या अधिक ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या स्पेशल व्यक्ती वाटतात त्या व्यक्तींना आठवण करायचं आहे आणि त्यांना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं आभार व्यक्त करायचे आहेत. असं हे आजच्या सेशनमध्ये आपल्याला करायचं आहे. आजचं सेशन म्हणजे काय, तर जसं मी म्हटलं की कधी कधी अंधार दाटून येतो, अंधारून येतं आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने दाखवलेली ती प्रकाशाची ठिणगी आणि त्यामुळे पुन्हा आयुष्य प्रकाशमान वाटतं. तुम्हाला माहितीये अनेक जण रेकी शिकायला येतात, मॅडम आता जगावंच वाटत नाही, जगण्याची आशाच निघून गेलेली आहे. त्या क्षणी ही ब्रह्मांडी ऊर्जा त्यांच्या आयुष्यामध्ये येते आणि पुन्हा नवं जीवन आयुष्यामध्ये निर्माण करते. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. अंतर्मनामध्ये नवी ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीला खूप खूप धन्यवाद देऊया. अशी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळ येत असते की मला तेव्हा खूप मदतीची गरज होती, आधाराची गरज होती, मार्गदर्शनाची नितांत गरज होती, किंवा मी एकटं पडलो होतो, सैरभैर झालो होतो, आता मी काय करू हे मला सुचत नव्हतं. तेव्हा कोणीतरी आलं आयुष्यामध्ये आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे किंवा त्या व्यक्तीच्या फक्त असण्यामुळे माझ्या आयुष्याची दिशा बदलून गेली. असंच आयुष्य जात राहतं आणि त्या व्यक्तीच्या स्पर्शानं आपलं आयुष्यच व्यापून टाकलं जातं.
तो काळ आपण विसरणं खरंच शक्य असतं का? नाही. आणि जर काय आपण ती कृतज्ञता, ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण केला आहे, जे माझ्या दुःखामध्ये, वेदनेमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मला एक सहारा म्हणून किंवा आधार म्हणून एक शब्द त्यांचा होता, त्यांच्या असण्याने मी उभा राहिलो, त्यांना जर मी विसरते आहे ना, तर मी कृतज्ञ नाही. मला तेथे दुसरा शब्द आहे, कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे ज्याला उपकाराची जाण नाही तो. पण मी जर काय त्या व्यक्तीच्या असण्याने, त्या व्यक्तीच्या आधारासाठी कृतज्ञता व्यक्त करू शकत आहे, तर तर माझंच आयुष्य अधिक जादूमयरित्या कसं बदलतं ना, हे मला प्रत्येक दिवसाला समजेल. असं माझं आयुष्य. आपण ऊर्जेसोबत जुडलेले प्युअर सोल आहोत. आपण तर कृतज्ञ होऊच शकत नाही. आपण कायम कृतज्ञ असतो. पण तरीही जर का मला कुठेतरी कृतज्ञतेच्या त्या व्यक्तीचा विसर पडते ना, तर मी कृतज्ञ नाही. ज्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये बदल घडून आला, ती व्यक्ती शिक्षक असू दे, माझे काका काकू, आई वडील, माझे नातेवाईक असतील, त्याचप्रमाणे जोडीदार असेल किंवा एखादी व्यक्ती असे असेल की आता माझं जे योग्य जोडीदार आहे त्या व्यक्तीची भेट घालून देणारी एखादी व्यक्ती असेल, मला एखाद्या ठिकाणी नवीन जॉब हवा आहे, त्या ठिकाणी भेट घालून देणारी एखादी व्यक्ती असेल, हो ना. कधी कधी तर मी रस्त्याने चालत असताना संकटात पडलो आहे, परंतु तेथे अनोळखी व्यक्तीने मला मदत केली, हे सुद्धा असू शकते. त्या व्यक्तीसाठी सुद्धा आपल्याला दयाळूपणाची, ज्याच्याकडून मला दयाळूपणा मिळालेला आहे, तेथे मी त्यांच्याकडून दयाळूपणाचा भाव शिकला आहे, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. अनेक लोकांना खूप चांगल्या सवयी असतात. कोणाला छान वाचनाची सवय असते. त्यांच्या वाचनाच्या सवयीची प्रेरणा मी घेतली आणि मी सुद्धा वाचन करायला लागले. याकरिता त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. एखाद्याचं हस्ताक्षर एवढं सुंदर असतं ना, एवढं सुंदर हस्ताक्षर असतं की जणू त्यांना ती देणगी मिळाली आहे. त्यांचं हस्ताक्षर बघून मला माझं हस्ताक्षर सुधरवावं असं वाटलं आणि मी त्यामध्ये प्रगती केली. याकरिता खूप धन्यवाद. हो ना. आज सकाळी सुचित्रांनी आपल्या ग्रुपवर, सुनेत्रानी आपल्या ग्रुपवर जो मेसेज टाकला होता, किती सुंदर हँडरायटिंग आहे ना, त्या वरून आपल्याला जर प्रेरणा मिळाली तर खूप खूप धन्यवाद. अनेक अशा गोष्टी असतील ज्या, अरे कोणाला छान स्वयंपाक येतो, ती छान पोळ्या करते, तिच्या पोळ्यांसारख्या मी पोळ्या कराव्या यासाठी मी स्वतःला घडवलं आणि तशा पोळ्या करायला लागले. त्यांच्यासाठी मला त्या प्रकारे माझं कुटुंब, मी तृप्त होते त्या प्रकारचं जेवण करून. म्हणून खूप खूप धन्यवाद. किती हजारो गोष्टी सापडतील आपल्याला, की नाही? यस, हजारो गोष्टी सापडतील आपल्याला. संगीताची आवड एखाद्यामुळे निर्माण झाली, अच्छा जाऊ द्या, काही लोक आपल्याला फार कडक शिस्त लावतात. वेळेवर यायचं, वेळेवर नाही आलं तर एखाद्या सरांनी केलेली ती पनिशमेंट, त्यामुळे मी शिष्टाचार शिकलो, मी शिस्त पाळायला शिकलो. त्याकरता खूप खूप धन्यवाद, की नाही? एखाद्याच्या घरामध्ये आई किंवा वडील खूप कडक असतात स्वभावाला, त्या कडक स्वभावामुळे मी घराची स्वच्छता ठेवणे आणि अनेक गोष्टी टापटीपपणे करणे शिकले. याकरता खूप धन्यवाद. आणि अनेक वेळा काही लोक असे असतात की त्यांचा ना आपल्या आयुष्यावर विशेष प्रभाव असते, विशेष प्रभाव असते की मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे. त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते की हो, त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटते की जसं मी मागा म्हटलं, जीवन जगावं तर असं, किंवा यांच्यामध्ये आहेत तसे गुण माझ्यामध्ये असावे, असं जेव्हा मनाला वाटतं ना, त्या व्यक्तीबद्दल सुद्धा खूप धन्यवाद. कारण तिच्याकडे बघून मी जी प्रेरणा निर्माण केली, स्वतःमध्ये मला एक पॉझिटिव्हिटी क्रिएट झाली आहे, त्याकरता खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. काही लोक आपल्याला आयुष्यात जगताना प्रोत्साहन देतात की तू आता अमुक कर, तू आता या प्रकारे चल, ठीक आहे, पडला आहेस, पुन्हा उठ, तू उठू शकतोस, तू करू शकतोस. त्याकरता तुम्ही दिलेल्या त्या प्रेरणेकरता, त्या प्रोत्साहनाकरिता खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि एवढं लक्षात घ्या की जेवढी आपण कृतज्ञता आणि ही कृतज्ञतेचा भाव स्वतःमध्ये आणू ना, तेवढं आपण अधिक पुढे जाऊ.
तेवढं आपण कृतज्ञतेच्या भावामध्ये एवढं जाऊ की कृतज्ञतामय आपलं जीवन असणार आहे. आपलं असलेलं ते कृतज्ञतामय जीवन आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी एक नवी पहाट, ती नवी पहाट आणि तो समृद्ध दिवस, नवी पहाट पुन्हा तो समृद्ध दिवस आनंदाने भरलेला, ऊर्जेने भरलेला आपल्यामध्ये निर्माण करणार आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. किती लोक आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायचेच आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या भावना अशा मोठ्याने नाही बोलून दाखवतायत. मनातल्या मनामध्ये म्हणा. ओके, तुम्ही मनातल्या मनामध्ये म्हणा, मनातल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. आणि शोधा आपल्या आयुष्यात असे किती लोक आहेत. आणि जर काय या अगोदर आपण अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली असेल, ओके, जर का या कृतीचं आचरण आपण पूर्ण केलं असेल आणि आपल्याला फरक जाणवला असेल या अगोदर, तर कृतज्ञतेची शक्ती काम करू लागलेली आहे. ओके, आपल्याला आनंद वाटायला लागणे आणि आश्चर्यकारक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होणे, हे ना हे गुड आहे. गुड आहे, सगळं गुड आहे. कृतज्ञतेच्या कृतीमुळे आपल्याला स्वतःला आनंद वाटू लागतो आणि आश्चर्यकारक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे आपल्याला अधिक अधिक आनंद वाटू लागतो आणि ही जीवनामधील खरी जादू आहे. हेच कृतज्ञतेचं सामर्थ्य आहे. तुम्ही फक्त करत राहा, समजून घेत राहा, करत राहा. अशा प्रकारे खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद रेकी, खूप खूप धन्यवाद. शांतपणे डोळे बंद करून बसा. शांतपणे डोळे बंद करून बसा. तुमच्या समोर डोळ्यांच्या ती व्यक्ती आपल्याला स्मरण करायची आहे, जी व्यक्ती जिच्यामुळे आपलं आयुष्य बदललं. चेहऱ्यावर स्मित हास्य. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा. कल्पना करा जणू या येणाऱ्या श्वासासोबत माझ्याकडे एक सकारात्मक चैतन्य निर्माण होत आहे आणि जाणाऱ्या श्वासासोबत ते जादुई धुलीकण माझ्या श्वासामधून बाहेर जात आहेत. श्वास घ्या. आपण ती एक व्यक्ती कोणतीही आपल्या डोळ्यासमोर आणा, जिच्यामुळे माझं आयुष्य बदललं आहे. स्वतःला म्हणा, ती एक व्यक्ती डोळ्यासमोर आणा, जिच्यामुळे माझं आयुष्य बदललं आहे. तिचा चेहरा समोर आणा, त्यांचा आवाज ऐका, त्यांचं प्रेम अनुभवा, त्यांची ती सकारात्मक ऊर्जा अनुभवा, त्यांचे शब्द आठवा, काय बोलायचे ते तुमच्यासोबत, काय बोलणं झालं होतं तुमच्यासोबत त्यांचं आठवा. आणि त्यांना मोठ्या प्रेमाने मनातल्या मनात म्हणा, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझ्या जीवनामध्ये येऊन आता आपण त्यांना तुम्ही म्हणूया, आदर देऊया. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझ्या जीवनामध्ये येऊन तुम्ही जादू निर्माण केली. माझ्या जीवनात येऊन तुम्ही जादू निर्माण केली. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. बघा या क्षणामध्ये मन, देह, आत्मा पूर्ण ऊर्जेने भरून येत आहे. किती हा कृतज्ञतेचा भाव आतमधून येत आहे, जरा अनुभव करा.
पूर्ण ऊर्जा आभार भावनेने आपण पूर्ण भरून जात आहे. माझ्या जीवनातील या व्यक्तीकरिता मी खूप आभारी आहे. खूप आभारी आहे. खूप आभारी आहे. खूप आभारी आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू. 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 खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. डोळे उघडू शकता. बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक लोक आहेत प्रत्येकाच्या, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण ना आभारी असलं पाहिजे. माझ्या आयुष्यामधील त्या प्रत्येक जादुई व्यक्तीकरिता मी खूप आभारी आहे, ज्यांनी मला कधी प्रेम, कधी आधार दिला. मी जे काही आहे त्यात त्यांच्या आशीर्वादाचा वाटा आहे. त्याकरिता मी खूप खूप आभारी आहे. काही लोक आपल्या आयुष्यात काहीच करत नाहीत, काहीच करत नाहीत. ते फक्त आपल्याला आशीर्वाद देत असतात ना, सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा, एवढंच देत असतात. त्यांच्या आशीर्वादासाठी सुद्धा आपण त्यांचे धन्यवाद मानूया. काही लोक असे असतात आपल्या आयुष्यामध्ये, ते फक्त टोमणे मारत असतात. आपण त्यांच्याकडून शिकलो आहे की टोमणे मारायचे नाही, दुसऱ्याला मागे ओढायचं नाही. हे शिकलो आहे ना, की नाही शिकलो? नकारात्मकच असतात, ते नकारात्मकच बोलतात. तुम्हाला ब्लेसिंग नाही तर तुम्हाला अडथळाच निर्माण करतात. तुम्ही काहीही करा, असू द्या, त्यांना सुद्धा धन्यवाद. कारण तुम्ही कसं वागू नये, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला संयम कसा ठेवावा, हे कोणाकडून शिकलात? तर त्यांच्याकडूनच शिकलात. ते तर सगळ्यात जास्त आपल्याला पुढे नेणारे आहेत असं समजावं. कारण असं म्हणत असतात की निंदकाचे घर असावे शेजारी. आणि जर का असे लोक आपल्या आयुष्यात आहेत, तर थँक्यू. 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 कारण तुम्ही मला पुन्हा नव्याने स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिलीत, प्रेरणा दिलीत. आता तिथं प्रेरणा न म्हणता आपण तिथं म्हणूया की मला जिद्द निर्माण करावा वाटते. मग नकारात्मक बोललं की आपण म्हणतो ठीक आहे, मी अजून स्वतःला घडवणार आहे ना, अधिक स्वतःची प्रगती करण्यासाठी मी धडपडणार. ही जिद्द स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी अनेक वेळा जसे प्रेरणा देणारे अनेक हात गरजेचे असतात ना, ते तसेच डॉमिनेट करणारे सुद्धा गरजेचे असतात बरं का. हा, म्हणजे काय तर आग लावणारे म्हणतो आपण त्यांना. तर थँक्यू म्हणूया. काही कोणाबद्दल राग नाहीये. आपण ब्रह्मांडासोबत जुळत आहे. आपण जादुई शक्तीचा वापर करत आहे. आपण हे कृतज्ञतेचं व्रत करत आहे. इथे सगळ्यांना थँक्यू. 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 त्या प्रेमामुळे, त्या ज्या मार्गदर्शनामुळे माझं आयुष्य आज समृद्ध आहे, त्याकरिता खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. ही डिव्हाइन एनर्जी माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भरभरून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. बघा बरं, अंतर्मनापासून एका व्यक्तीचं नाव घ्या, असा हृदयाजवळ हात ठेवा आणि त्यांना थँक्यू म्हणा. म्हणा बरं, कोण आहे असं एक व्यक्ती की तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी आयुष्यच बदलवून टाकलं आहे? आयुष्य बदलवणारी व्यक्ती तुम्ही आलात आणि आयुष्याची दिशाच बदलली. थँक्यू. 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 रडणाऱ्या मला फक्त आणि फक्त हसायला शिकवलं. थँक्यू. 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 आहे असं कोणीतरी? आहेत, अनेक जणांच्या आयुष्यामध्ये आहे. त्यांच्या आजूबाजूला एक डिव्हाइन लाईट आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. त्यांना सुद्धा त्या जादुई सोनसळी प्रकाशामध्ये न्हावून काढा. जादूचे धुलिकण त्यांच्यावर शिंपडा. त्यांना धन्यवाद म्हणा, धन्यवाद म्हणा, धन्यवाद म्हणा. तुम्हाला उद्यासाठी जर का एखादी व्यक्ती अशी असेल तर त्यांना तुम्ही आवर्जून स्वतः फोन करा आणि स्वतः सांगा किंवा स्वतः भेटून त्यांना धन्यवाद म्हणा. त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये केलेल्या त्या कृतीकरिता, त्या प्रेरणेकरिता, बदलाकरिता. थँक्यू बोलणं ही जादू आहे. पण योग्य माणसाला योग्य वेळी थँक्यू बोलणं ही आध्यात्मिक साधना आहे, हे लक्षात घ्या. त्या व्यक्तीच्या त्या कार्याचा योग्य वेळी गुणगौरव करणं गरजेचं असते. त्यांना सांगणं गरजेचं असते की तुमची माझ्या आयुष्यामध्ये काय जागा आहे, एवढं लक्षात असू द्या.
आपण जे काही आहोत ना, यामागे नेहमीच तुम्ही असो मी असो अनामिक जादूगार असतात आपल्या आयुष्यामध्ये, जे आपल्याला घडवत असतात. त्या सर्वांना प्रणाम करूया, त्या सर्वांना धन्यवाद देऊया. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आजच्या सेशन असं होतं की आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्ती, म्हणजेच काय तर आपल्या जीवनातील काही विशिष्ट व्यक्तीमुळे आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडत असतो. त्या व्यक्तींना कृतज्ञतेने न्हावून काढणे म्हणजे आपल्या आत्म्याचे स्पंदन, आपली एनर्जी लेवल वाढवणे आहे. आणि कृतज्ञता हे सगळ्यात बलशाली तत्व आहे, जे आपली आध्यात्मिक प्रगती अधिक करून घ्यायला. आणि ज्यांनी आपलं आयुष्य बदललं, जे आपल्याला योग्य दिशा देतात, ज्यांच्या मार्गदर्शनाने योगदानाने आपण अधिक पुढे गेलो आहे, त्यांच्यासाठी जर का आपण ही कृतज्ञता व्यक्त केली तर आध्यात्मिक, भावनिक, मानसिक शांतता आणि प्रगती आपली होणारच. हाच यामागचा अर्थ, आजच्या सेशनचा मतितार्थ आहे. मग ती आलेली प्रत्येक व्यक्ती विशिष्ट कर्माने आपल्या आयुष्यामध्ये येते. कोणी कर्म शिकवते, कोणी सेवा शिकवते, कोणी उद्दिष्टपूर्ती शिकवते. त्या दिशेने आपण त्यांच्याकडे बघूया. आणि त्या प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कोणी बदलाची, कोणी आत्मजागृतीची, तर कोणी प्रेमाची, तर कोणी आध्यात्मिकतेची बीज पेरत असतात. त्यांना थँक्यू, 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 खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या सर्व भावनेमधून माझ्या आतमध्ये सुद्धा प्रेम, समाधान, ऋण मान्यतेची भावना उत्पन्न होणे हा खूप मोठा माझा मानव जन्माचा लेसन आहे. तुम्हाला माहितीये, लोक असो, तुम्ही असो, मी असो, आपण ना एका लेवल नंतर खरोखर एखाद्या व्यक्तीने माझ्यासाठी काय केलं होतं ना, हे खरोखर आपण विसरूनच जात होतो. आता तुमच्याशी बोलता बोलता मला एक असा प्रसंग आठवला. खरं सांगते, मी शिकायला असताना, कोपा करायला असताना खामगावला, आमच्या रूम मालक काकू होत्या. त्यांना माझी एनर्जी आवडायची किंवा मी आवडायची किंवा काहीतरी. बघा, मी नाही पूर्ण करू शकले, मला खूप खंत आहे त्या गोष्टीची. परंतु ना माझा अभ्यास, मी अभ्यास करायची. बघा, कॉलेजचा अभ्यास होता माझं प्रायव्हेटमध्ये, बाहेरूनच ज्याला आपण म्हणतो बीकॉम सेकंड इयर होतो. नंतर आयटीआयचा अभ्यास होता. अनेक सगळ्या गोष्टीचा अभ्यास मागे होता. पण त्या माझी एनर्जी किंवा माझ्याकडे बघून काकूंनी त्यांच्याकडचा स्पेशल दासबोध ग्रंथ माझ्याकडे आणून दिला होता. आणि मला सांगितलं होतं की हा पूर्ण कर. नाही माझ्याच्यानी पूर्ण झाला, पण त्यामधला जवळजवळ मी एवढा मोठा ग्रंथ आहे, तो अभ्यास आणि सगळ्या गोष्टी करून मी त्या ग्रंथाचा जवळजवळ 15% भाग तरी पूर्ण केला असेल त्या वयात, समज नसताना. मात्र मला तरी असं वाटते की तेथे माझ्या आध्यात्मिकतेची कुठेतरी पाया रोवल्या गेला, बीज रोवलं गेलं, की मला एखादा ग्रंथ वाचावा, दासबोध त्या वयामध्ये मिळावा आणि ते पावित्र्य, तो दासबोध हाताळण्याचा, एवढा मोठा ग्रंथ जो पूजा केलेला सगळा, तो मी हाताळेल, त्याची मी व्यवस्थित काळजी ठेवेल, किती विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. हो ना, त्या विश्वासाला किती किती कृतज्ञता आहे की त्यांनी तिथून ती बीज रोवायला सुरुवात केली, की तू हे करू शकतेस, तू ते वाचन कर, कारण तुझी एनर्जी तू ज्या परिस्थितीत आहेस त्यासाठी तुझ्यासाठी गरजेचं आहे. मी किती धन्यवाद मानावे. माझ्या आयुष्यामध्ये ना असे भरपूर लोक येऊन गेले की ज्यांनी ना मला खूप चांगले मार्ग दाखवले, योग्य मार्गावर नेलं. मला त्या अनेक लोकांबद्दल मी अंतर्मनापासून खूप खूप कृतज्ञ आहे की माझ्या आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी ते अनेक लोक आहे ना, त्यांनी पेरलेलं बीज हे मला खूप कृतज्ञता आहे. आणि खरोखर आज त्या बीजाचं जेव्हा झाड झालं आहे ना, तेव्हा तर मी खरोखर म्हणेल की खरोखर त्यांनी जे मला दिलं त्याबद्दल मी अंतर्मनापासून खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मी शब्दांमध्ये तर त्या अनेक लोकांचं, माझ्या गुरुजनांचं, माझ्या आईवडिलांचं, माझ्या पालकांचं, माझ्या मामांचं मी ऋण नाही विसरू शकत. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी माझ्या आयुष्यामध्ये आलेले अनेक गुरु, मी यांचं सुद्धा कधीच ऋण फेडू शकत नाही, पण मात्र ते ऋण मी मान्य करते. त्या सगळ्या गोष्टींकरता खूप धन्यवाद. त्यांनी माझी मानसिक, माझी विचारसरणी, माझे नातेसंबंध, माझी आध्यात्मिक प्रगती करिता मला पुढच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला घडवण्याची संधी, मार्गदर्शन, शिकवण दिली.
खरंच हे थँक्यू हे शब्द ना जेवढे साधे वाटतात ना तेवढं आपल्या जीवनामध्ये ना त्याचा शक्तिशाली परिणाम घडवतात एवढं लक्षात घ्या. परंतु आपण जर अंतर्मनापासून कृतज्ञ असू ना तर आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक चांगलेच लोक येतात. मला नाही आठवत की माझ्या आयुष्याचा मार्ग भटकवणारं मला कधी कोणी मिळालं आणि आलंही माझ्या आयुष्यामध्ये तर मला क्षणार्धामध्ये लक्षात आलं की कोणाची एनर्जी कशी आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून आलेले हे प्युअर सोल आहेत असं मी म्हणेल. कारण आध्यात्मिकता माझ्या आतमधला सत्व गुण त्यांनी ओळखला आणि त्या गुणाला त्यांनी खतपाणी घातलं आणि म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये आपण ज्याला म्हणू शकतो प्रज्ञाशील करुणा या व्यतिरिक्त वाईट मार्गाने जाण्याची मला कधी बुद्धीच आली नाही. त्या सगळ्या गोष्टी करता मी त्या सगळ्यांची अंतर्मनापासून खूप आभारी आहे. खूप आभारी आहे. मात्र मला लेखिका सांगतात तसंच आणि बाकी सगळ्या गोष्टींमधून आपण एवढं सगळं शिकतो रेकी हिलर्स शिकतो ना आपण यामधून मात्र एवढीच गोष्ट लक्षात घ्या की आपल्या आयुष्यामध्ये आलेली कुठलीच व्यक्ती ही संयोगाने नाही आलेली. ते ब्रह्मांडाचे संदेश वाहक असतात. त्या ब्रह्मांडाने त्या परमपिता परमेश्वराने आपल्यासाठी नेमलेले ते संदेश वाहक आपण ज्याला आपण आता एंजल थेरपिस्ट एंजल म्हणतो. आपल्या आयुष्यामध्ये त्या रूपामध्ये आलेले ते एंजल्स आहेत आणि कृतज्ञतेमधून जेव्हा आपण प्रेम त्यांना परत देतो ना तर पुन्हा पुन्हा ही जादू आपल्या आयुष्यामध्ये घडतच राहते. माझ्या आयुष्यामध्ये तर ही घडतच राहणार आहे. तुमच्याही आयुष्यामध्ये अशीच ही जादू घडत राहो. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 खूप धन्यवाद. तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल तर नक्कीच बोलू शकता. फक्त मी तुम्हाला जादूची कृती सांगते. आता कृती क्रमांक 12 रोजच्या सारखा आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्यक्ती आपल्या दररोजच्या सारखं आपल्या वरदानांची आपल्याला यादी करायची आहे. 10 वरदानांची प्रत्येक वरदानाबद्दल का कृतज्ञ वाटलं ही पुन्हा लिहायचं आहे. पुन्हा वाचन करायचं आहे. खूप खूप आभार व्यक्त करायचे आहेत. त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये कधीही शांत ठिकाणी एकांत वेळ भेटेल ना तेव्हा बसा. 10 मिनिट स्वतःसाठी काढा आणि आपल्या आयुष्यावर महत्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 व्यक्तींची यादी काढा. 3 व्यक्ती, 4 व्यक्ती, 5 व्यक्ती तुम्हाला जास्त सापडत असतील तर हरकत नाही. जेवढे तुमच्या आयुष्यामध्ये जादू घडवणारे हे अधिक व्यक्ती असले तेवढे तुम्ही अधिक समृद्ध असाल. आणि ती व्यक्ती आहे ना तुमच्या समोर आहे अशी कल्पना करा आणि असं म्हणून मोठ्याने बोला. एका वेळी एका व्यक्तीसोबत बोला. एका व्यक्तीला डोळ्यासमोर आणा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता का वाटते हे त्यांना सांगा. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलून गेली हे सांगा. तुम्हाला मोठ्याने बोलता येत नसेल ना तर डोळे बंद करा आणि अंतर्मनापासून ते भाव त्यांना पाठवा की का तुमचं आयुष्य त्यांच्यामुळे बदललं आहे. तुम्हाला कुठं कुठं कृतज्ञता वाटते. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. रात्री झोपायच्या अगोदर आपला जादूचा दगड हातात घ्या. दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे त्यांना सांगा. असा हा आजचा दिवस काय तर आयुष्य बदलवणाऱ्या जादूच्या व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणी की ज्यांच्यामुळे माझं आयुष्य बदललं. हात वर करा. कोण आहे. कोणाला संधी हवी आहे सांगायची. अक्षता पंचाल यांना हवी आहे म्हणाली. आता मगा तुम्हाला दिली आता तुम्हाला नाही. तुमच्याकडे अधिक कोणाला हवी आहे. अक्षता पंचाल अधिक हात वर करा. मगा बरेच हात वर आले. ओके. अलकाला सांगायचं अनघाला बोलायचं. अक्षता माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. माझ्या आयुष्यामध्ये माझी सासू पहिला आली. हा तिने माझं जबरदस्तीने लग्न करून दिलं त्यांच्या मुलाबरोबर आणि त्यांच्यामुळे माझं हे आयुष्य चांगलं बदललं. हा अजूनपर्यंत त्यांनी माझ्या मिस्टरांनी सुद्धा अजूनपर्यंत आई वडिलांची बहिणीची भावाची कोणाची आठवण करून दिलेली नाही अजूनपर्यंत. दोघांमध्ये कधी भावविवाद झाले असते पण तेवढ्या पुरती, जास्त नाही, तेवढ्या पुरती. खूप सुंदर. त्यांना मी सांगते धन्यवाद. मिस्टर
बहुत बढिया. बघा, आणि सासूला सासूला. धन्यवाद मानणारी पहिली महिला भेटू शकते ती सुद्धा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अनघा, माईक सुरू करा. बोला. हा, येतो, बोला. तुमचा आवाज नाही येऊन राहिला ना अनघा. येत नाही. हा, आता बोला. हा. 11वीला असताना म्हटलं माझ्या संपर्कात एक मुख्याध्यापिका आल्या. हा. ऐकू येतोय ना? हा, आणि हा. त्या घरी आल्या आणि त्या म्हणाल्या की या मुलीला D.Ed ला घाला. आवाज. मला मॅडम तिकडे जायचं नव्हतं, पण त्यांनी सांगितलं की हिला D.Ed ला घाला, म्हणजे ही उत्तम शिक्षिका होऊ शकते. कारण माझा हम्म. अनुभव आहे म्हणाला, मी बघितलंय तिला. कारण प्रत्येक वेळेला वाचन आणि पठण त्यात माझा नंबर यायचा, म्हणून त्यांनी घरी येऊन सांगितलं. आणि त्यामुळे माझ्या आयुष्याने कलाची मिळाली आणि माझ्या मनात नसताना मॅडम त्यांच्या प्रेरणेने मी शिक्षिका झाली. आयुष्य कसं गेलं शिक्षिका म्हणून? हा एक शिक्षिका होऊन तुम्ही समाधानी राहिल्या? हा अगोदर नव्हतं मॅडम, पण हं. नंतर मी त्याच्यातच माझा इंटरेस्ट आणला की परमेश्वराने मला त्याच्यासाठीच निर्माण केलंय असं मला वाटलं आणि मी त्याच्यात खरोखर मस्त. त्याच्यातच इंटरेस्ट निर्माण केलं. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप छान, खूप छान. पुष्पाताई शेवरते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा, बाकीच्यांनी हात वर करून ठेवा. हा. माझं आयुष्य बदलून टाकणारी व्यक्ती म्हणजेच मंजुश्री मॅडम. त्यांच्यामुळं माझे गुरु, त्यांनी मला बदलूनच टाकलं, माझं आयुष्य बदलून टाकलं. जिथं जगण्याची इच्छा संपली होती तिथं त्यांनी जीवन जगायला शिकवलं. असं कितीतरी बोलावं तुमच्याबद्दल ते कमीच आहे. तुमच्याबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि मला एक संधी द्या भेटण्याची. तुम्ही चिखली रोडनं या. आणि मेकर फाट्यावर मी तुम्हाला भेटणार आहे. मिस्टर बी म्हणजे त्यांना सांग इकडनंच या रोडनं जा बुलढाणा मार्गे आणि तिथं भेटायचंय. बरं, आम्ही टाकलेल्या मार्गामध्ये चिखली आहे का मध्ये? तुम्ही लिहिलं नाही, पण मग तुम्ही बुलढाण्याहून दळकराच्या कोण्या मार्गी चालले हे कळत नाहीये. बरं, इथूनच जावं सरांना लागतं. विचारून घ्या. हा, सरांना विचारून घ्या आपण. हा. सांगा मला ते. थँक्यू युनिव्हर्स. मला सुद्धा कोणाच्या आयुष्यामधली आयुष्य बदलवणारी व्यक्ती म्हणून केल्याबद्दल खूप धन्यवाद. भेटायचं खूप आहे खूप कारण धन्यवाद. माझं खरंच आयुष्य बदलून गेलंय. मी खूप काही सांगायसारखं आहे, तेवढा वेळ मी घेऊ शकत नाही तुमचा, पण खूपच बदललेली आहे मी सध्या तरी. खूप आनंदी चढउतार आनंदी आलेली आहे सर्वीकडे. आयुष्यात. असेच मस्त राहा, छान राहा. आणखी कोणाचं तरी नाव घेतलं होतं मी, पण मी विसरूनच गेले लगेच. हात वर करा. कोणाचं घेतलं होतं? बोला. ओके, अलका. अलका. हा, या. हा, एक मिनिट. हा, आता माईक सुरू करा. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हात वर करावा. हा, नाही तर मी टाईप करा. नमस्ते. शिवमीला बोलायचं. हा, बोला अलकाबाई. आत्मा नमस्ते सर्वांना. मी अलका साहेब रवडे. माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस विद्याताई हिरे आत्या लागतात आणि शिवाजी हिरे, मी यांचे खूप खूप धन्यवाद मानते. त्यांच्यामुळे मी आज रेकीमध्ये आले. माझं जीवन सुखमय आणि खूप खूप सुंदर झालं आहे. आणि त्यांना मी आनंदी मनापासून आनंदी. धन्यवाद 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 खूप खूप आभारी आहे. आणि म्हणजे श्रीमयांचाही मी धन्यवाद दाखवते. ते पूर्ण माझ्या गुरु आहेत त्या. आणि ते मला आता आतोनात अशी इच्छा आहे की त्यांना खूप लवकरात लवकर मला भेटावं. आणि महत्वाचं, मी विद्या हिरे आणि शिवाजी हिरे आत्या मामा यांचं खूप उदाहरण ते ग्रँड मास्टर आहेत मॅम. आणि सर, येस, येस. त्यांचे धन्यवाद खूप खूप मानते. त्यांच्यामुळे मी रेकीमध्ये आले आणि माझं जीवन सुखमय आणि जे स्थिरता होत नव्हती माझ्यामध्ये ती खूप आली आहे. मी खूप रागीट आणि पटकन असं कोणाला बोलणारी आणि समजून न घेणारी व्यक्ती होते. आणि बोलणं असं खूप शांत झाली नाही. आत्मा नमस्ते सर्वांना. आणि सगळ्यात गोड आत्मा नमस्ते ना तुम्हालाच करता येतो आपल्या सेशन मध्ये, हो ना? खूप सुंदर असा आत्मा नमस्ते करतात विद्याताई हिरे. काय म्हणसाल? माईक सुरू करा. खूप सुंदर आत्मा नमस्ते अलकाताई करतात. आत्मा नमस्ते मॅडम. बोला. माझं आयुष्य बदलणारी व्यक्ती म्हणजे माझ्या गुरु मंजुश्री मॅडम या माझ्या आयुष्यामध्ये आल्या आणि माझं आयुष्य बदलून गेलं. त्यामुळे मंजुश्री मॅडमचे मनापासून खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. मानावं तितके थोडेसे मॅडम. आमच्या घरामध्ये तुमच्यामुळे आनंदी आनंद आहे. आनंदी आनंद आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू.
थँक्यू थँक्यू थँक्यू. आता सगळ्यांचं आयुष्य बदलवणारी जर मंजुश्री मॅडम असेल तर आता पुढची शेअरिंग घ्यायची नाही. हा. चला मग आपण आता थांबूया. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद. तुम्ही सगळेजण माझ्या आयुष्यामध्ये आलात. प्रत्येक क्षणाला माझं आयुष्य अधिक अनुभवशाली, अधिक प्रगल्भ तुमच्यामुळे झालं, प्रत्येकाच्यामुळे. आणि खूप धन्यवाद. थँक्यू सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. द्या नाही. खूप खूप धन्यवाद. नाही नाही, चिरून नको देऊ ते. थांब ना बाळा, मी सेशन मध्ये आहे. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. अरे मी हे उचलून आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम मला बोलायचं होतं आणि काय या मला सोमवारची बोलायचं गोष्ट होतं. आहे. एक मिनिट गिरीश सर, रेकॉर्डिंग चालू ठेवू की बंद ठेवू? हा ठेवतो. हा नाही, या बोला. सोमवारचीच गोष्ट आहे. या आत्मा नमस्ते या सोमवारचीच गोष्ट आहे. माझी सोमवारी बैठक असते दासबोधाची. मी दासबोधाच्या बैठकीला गेलो होतो. संध्याकाळी 10:30 वाजता आमची बैठक संपली. पाऊस तर मध्ये जाऊन पडून होता, म्हणजे जोरात सर येऊन गेली होती. नंतर पावसाची रिपरिप येऊन चालू होती. रिक्षासाठी मी घरी यायला वाट बघत होतो, पण रिक्षा काय मिळत नव्हती. त्या रिक्षा रिकाम्या जात होत्या आणि काय काय भरून जात होत्या. हात केला तरी कोण थांबायला तयार नव्हतं. एखादी रिक्षा थांबली आणि मग मी त्या रिक्षामध्ये, तिथे दुसरी पण माणसं होती, पण त्या रिक्षावाल्याने त्या माणसांना घेतलं नाही. पण माझी नंबर होता म्हणून मला घेतलं त्याने. मी बसलो आणि पण रिक्षावाल्याला मग रिक्वेस्ट केली की यांना पण कुठे जायचं, त्यांना तिकडे सोडून द्या म्हणून. ऑन द वे होतं म्हणून मी त्यांना रिक्षामध्ये घेतलं. ते पण बसले, मी पण बसले. मी त्यांना एका म्हणजे ऑफिस सुटून ते घरी घरी किंवा कुठे मॉल जायचं होतं त्यांना, म्हणून ते घाईघाईत होते. मला अर्ध्या वाटेत सोडलं आणि मी परत निघालो. म्हणजे पैसे द्यायला गेलो, ते म्हणाले पैसे नका देऊ, आम्हाला परत पुढे जायचंच आहे. मग त्यासाठी मी त्यांना खूप धन्यवाद दिले. त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणजे बोललं की मला ऍक्च्युली द्यायचे होते पैसे माझ्यापर्यंत, नंतर मग तुम्ही तुमचे पुढे द्या असं नव्हतं. पण त्यांनी छान. ऐकलं नाही. पण मी त्यांना मग धन्यवाद दिलं भरपूर. म्हटलं धन्यवाद, अशी माणसं पण भेटतात बिनओळखीची असून सुद्धा कृतज्ञता दाखवली, त्यामुळे मी पण त्यांना कृतज्ञता दाखवली. म्हटलं धन्यवाद म्हटलं. असं म्हणजे का ओळख नाही पाळख नाही तरी सुद्धा आम्ही गेलो छान. एकमेकांच्या म्हणजे. नक्कीच. तुम्ही त्यांना तुम्ही ऑटोमध्ये घेतलं ना तुमच्या, त्यामुळे हो मग हो त्यांनी ती कृतज्ञता तुमच्याबद्दल व्यक्त केली. आपण जसं कृतज्ञता व्यक्त करायला लागलो, तसं कृतज्ञता व्यक्त करणारे लोक आपल्या आयुष्यामध्ये आपोआप यायला लागतात. बरोबर? हा, पण खरं नक्की. ओळख पण नाही, काय नाही. फक्त एवढंच की पावसाचं निमित्त होता, रिपरिप पाऊस हं. होता. म्हणलं जाऊन दे, एका ह्याच्यामध्ये सगळे जाऊन शकतील म्हणून घेऊन गेलो होतो. छान. धन्यवाद. पण आनंद असा रेडीमेड अनुभव येतो मॅडम, माहितीये का, खरंच सांगतो, भरपूर असे अनुभव येतात. पावलं धन्यवाद. पावली येतात दादा. पावलं पावली हम्म. अनुभव येतात. हो. चालेल. प्युअर सोल जसं जसं आपण होत जातो, तसं तसं आपण हो. प्रत्येक टप्प्यावर पुढचं पाऊल टाकत जातो. मला माहितीये आज शेअरिंग सगळ्यांना करायची आहे, पण तुम्हाला माहितीये केवढी गडबड आहे. उद्या परवा नाही, आपण सोमवारच्या सेशन मध्ये भरपूर वेळ घेऊया. आज मात्र थांबूया. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते, धन्यवाद. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. सर्वांना आत्मा नमस्ते.